वांगचुक यांच्या समर्थनार्थ कोल्हापूरमध्ये आंदोलन। जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात रास्ता रोको करण्यात आलेला आहे। एसटी स्टँड परिसरातील राजीव गांधी पुतळ्यासमोर आंदोलन। आंदोलकांनी मुख्य मार्ग देखील रोखलेला आहे। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या आंदोलनासंदर्भातले सविस्तर तपशील शेखर आपल्यापर्यंत पोहोचवतील। शेखर, कोणकोणत्या संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत? आंदोलनाचं स्वरूप काय आहे? आंदोलकांचं म्हणणं काय आहे? शेखर विक्रांत, आपल्याला माहित आहे की जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्याला संपूर्ण भारतभरातून मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतो आणि कोल्हापुरात देखील आज सर्व पक्षीय रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सगळ्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। त्या सगळ्यांना खरं तर सकाळपासूनच या सगळ्या आंदोलनाची तयारी त्या ठिकाणी होती आणि कोल्हापुरातल्या एसटी स्टँड परिसरात असलेल्या राजीव गांधी पुतळ्याच्या अगदी बाजूलाच हे रास्ता रोको आंदोलन जवळपास 15 मिनिटं करण्यात आलं। मात्र पोलिसांनी सर्वच आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्यांची मागणी एकच होती की ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक हे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी लढाई त्या ठिकाणी करत आहेत, मात्र अशा व्यक्तीला देखील त्यांचं आंदोलन थांबवण्यासाठी ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये दाखल केलं कुठलीही गरज नसताना। शिवाय आज जे पद्धतीनं जंतर मंतरवरती सुरू असलेलं आंदोलन संसदेवर जात आहेत अनेक आंदोलक, मात्र त्यांना देखील रोखलं जात आहे। आम्ही लोकशाही मार्गाने सगळे आंदोलन करत आहोत, मात्र ते देखील त्या ठिकाणी दाबलं जात आहे असं देखील म्हटलं गेलं या सगळ्या आंदोलकांनी आणि म्हणूनच आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या आयोजनानंतर आता सगळ्याच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्ही घेत नाही तोपर्यंत संपूर्ण देशभर अशाच पद्धतीनं पाठिंबा आम्ही देत राहू असं देखील या आंदोलकांनी म्हटलेलं। त्यामुळे निश्चितच आहे कोल्हापुरात ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळाला संपूर्ण राज्यभर देखील पाहायला मिळते आणि आता हे पाठिंबा दिल्यानंतर हे आंदोलन कुठपर्यंत जाऊन पोहोचणार आहे हे देखील पाहणं मात्र गरजेचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई ही 2 दिवसापूर्वी सुरू झाली आहे। सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं ही देशातली दुर्दैवी घटना आहे। या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं हे हुकुमशाहीचं सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी लाठीचार्ज जरी केला असता तरी हा जो जनतेचा आवाज आहे हे भारत सरकार दडपू शकणार नाही आहे। सोनम वांगचुकना ज्या पद्धतीनं उचलून घेऊन गेले, देशाच्या एका लोकशाहीवर आघात केलेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी सर्व इंडिया आघाडीचे लोक या ठिकाणी रस्त्यावर